क्विट स्मोकिंग या माझ्या मागच्या व्हिडिओसाठी मला बराच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. बऱ्याच लोकांनी स्मोकिंग सोडवण्याची प्रोसेस इनिशिएट सुद्धा केली आणि बऱ्याच लोकांनी सक्सेसफुली स्मोकिंग सोडलं सुद्धा. जर तुमच्यापैकी कोणी एक जण जरी सक्सेसफुली स्मोकिंग सोडू शकलं तर माझी व्हिडिओ बनवण्यामागे घेतलेली सगळी मेहनत वर्थ असेल. एक खूप कॉमन डाऊट आहे जो बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स आणि इन्स्टा फेसबुक DMsमधून विचारला, तो म्हणजे आम्ही कधीतरी स्मोक करतो, ओकेजनल स्मोकर्स आहोत किंवा खूप कमी सिगारेट ओढतो, तर हे सुद्धा ॲडिक्शन असतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की तुम्हाला खरंच स्मोकिंगचं ॲडिक्शन आहे का? आणि सगळ्यात शेवटी आपण रिझल्ट्स बघणार आहोत. व्हेरी लो टू व्हेरी हायच्या कॅटेगरीमध्ये स्मोकिंग ॲडिक्शनसाठी तुम्ही सध्या कुठे स्टँड करता? या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा जाणून घेऊ, जर तुम्हाला स्मोकिंगचं ॲडिक्शन जास्त असेल तर स्मोकिंग रिप्लेसमेंट थेरपी किंवा निकोटीन पॅचेसचा तुम्हाला किती डोस घ्यावा लागेल आणि यासोबत तुम्ही कोणतं होमिओपॅथिक औषध वापरू शकता. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओ अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. स्मोकिंग ॲडिक्शन आहे की नाही हे तपासून बघण्यासाठी बऱ्याच टेस्ट उपलब्ध आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेगरस्ट्रोम टेस्ट फॉर निकोटीन डिपेंडन्स याबद्दल जाणून घेऊ. या टेस्टमध्ये टोटल 6 प्रश्न असतात. या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि तुमच्या प्रत्येक उत्तराला 0 ते 3च्या रेंजमध्ये मार्क दिले जातील. सगळ्यात शेवटी आपण या सगळ्या उत्तरांची बेरीज करून फायनल स्कोअर काढणार आहोत आणि या सगळ्या स्कोअरच्या बेसिसवर आपण ठरवणार आहोत की स्मोकिंग डिपेंडन्स किंवा सिगरेट ओढण्याचं व्यसन नेमकं किती आहे. चला सुरू करूया. नंबर 1, तुम्ही सकाळी उठल्यानंतर किती वेळात तुमची पहिली सिगारेट ओढता? जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची पहिली सिगारेट 1 तासानंतर किंवा 60 मिनिटांनंतर ओढता तर स्कोअर आहे 0. जर तुम्ही 31 ते 60 मिनिटांच्या आत असाल तर स्कोअर आहे 1. जर तुम्ही 6 ते 30 मिनिटांच्या आत ओढत असाल तर स्कोअर आहे 2. आणि जर तुम्ही उठल्यानंतर 5 मिनिटांच्या आतच सिगारेट ओढत असाल तर स्कोअर आहे 3. यापैकी तुमचं जे काही उत्तर असेल ते तुम्ही लिहून ठेवा. आता पुढचा प्रश्न. नंबर 2, ज्या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे तिथे धूम्रपान न करण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं कठीण जातं का? जसं की मंदिर, थिएटर, लायब्ररी किंवा अशी कोणतीही जागा जिथे सिगरेट ओढण्यास सक्त मनाई आहे. जर हो असं असेल तर स्कोअर आहे 1 आणि नाही तर स्कोअर आहे 0. याचं उत्तर सुद्धा लिहून ठेवा. नंबर 3, कोणती सिगरेट सोडणं तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण किंवा नकोसं वाटेल? जर ही सकाळची पहिली सिगरेट असेल तर स्कोअर आहे 1 आणि या व्यतिरिक्त इतर कोणतीही सिगरेट असेल तर स्कोअर आहे 0. नंबर 4, तुम्ही एका संपूर्ण दिवसात साधारण किती सिगरेट सोडता? तुम्ही हा आकडा आधी मोजून घ्या आणि मगच या प्रश्नाचं उत्तर द्या. जर हा आकडा 0 ते 10च्या मध्ये असेल तर स्कोअर आहे 0. जर 11 ते 20 असेल तर स्कोअर आहे 1. 21 ते 30 असेल तर स्कोअर आहे 2 आणि जर मोर दॅन 30, 31 और बियॉन्ड म्हणजेच 30 पेक्षा जास्त असेल तर स्कोअर आहे 3. तुम्ही संपूर्ण दिवसाच्या तुलनेत सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 1 तासात जास्त स्मोकिंग करता का? जर उत्तर हो असेल तर स्कोअर आहे 1. जर उत्तर नाही असं असेल तर स्कोअर आहे 0.
आणि आता शेवटचा प्रश्न आहे 6वा. तुम्ही जर खूप जास्त आजारी असाल, संपूर्ण दिवस घरी झोपून असाल, तरीही तुम्ही सिगरेट ओढता का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर स्कोअर आहे 1 आणि जर नाही तर स्कोअर आहे 0. आता तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची टोटल करा. तुमचा रिझल्ट 0 ते 10च्या मध्ये असेल. जर तुमचा स्कोअर 0 ते 2च्या मध्ये आला असेल तर तुम्हाला खूपच कमी व्हेरी लो ॲडिक्शन आहे. जर स्कोअर 3 ते 4च्या मध्ये आहे तर तुम्हाला लो म्हणजेच कमी प्रमाणात ॲडिक्शन आहे. जर स्कोअर 5 आहे तर तुम्हाला मॉडरेट ॲडिक्शन आहे, म्हणजेच मध्यम स्वरूपाचं व्यसन. स्कोअर 6 किंवा 7 आहे तर तुम्हाला हाय ॲडिक्शन आहे. आणि जर हा स्कोअर 8 ते 10च्या मध्ये असेल तर मात्र तुम्हाला व्हेरी हाय ॲडिक्शन, खूप तीव्र स्वरूपाचं व्यसन आहे. आता ॲडिक्शनला स्कोअर देण्याची किंवा ग्रेडिंग करण्याची काय गरज आहे? याचं नेमकं काय बेनिफिट असू शकतं? याचा पहिला फायदा हा आहे की ज्या लोकांचा स्कोअर कमी आहे, म्हणजेच जे व्हेरी लो टू लो या गटामध्ये मोडतात, त्यांना धूम्रपान सोडल्यानंतर मेजर विड्रॉल सिम्पटम्स येणार नाहीत. ते अगदी सहजपणे स्मोकिंग बंद करू शकतात किंवा स्मोकिंग बंद केल्यानंतर पुन्हा स्मोक करण्याची इच्छा, क्रेविंग ही खूप कमी आणि मॅनेजेबल असते. आणि थोडेफार विड्रॉल सिम्पटम्स आले जरी तर ते डील करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीची गरज लागणार नाही. फक्त होमिओपॅथिक औषधांच्या मदतीनेच ते लोक ही सवय कायमची सोडू शकतात. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे मार्केटमध्ये जे निकोटीन च्युइंग गम, निकोटीन स्प्रे किंवा पॅचेस उपलब्ध असतात तत्सम गोष्टी. जे मॉडरेट, हाय किंवा व्हेरी हाय अशा कॅटेगरीजमध्ये येणारे लोक आहेत, म्हणजे जे मध्यम, तीव्र आणि अतितीव्र स्वरूपाच्या व्यसनाधीनतेमध्ये मोडतात, त्यांना मात्र स्मोकिंग सोडवण्यासाठी थोडा त्रास होऊ शकतो. कारण त्यांना विड्रॉल सिम्पटम्स जास्त येतात. त्यामुळे स्मोकिंग सोडल्यानंतर सुद्धा परत स्मोक करण्याची इच्छा जास्त होणार आहे. यासाठी ते निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि होमिओपॅथिक औषधांचा एकत्र उपयोग करू शकतात. याचा डोस कसा ठरवायचा आणि कोणतं होमिओपॅथिक औषध याकरता वापरायचं ते मी तुम्हाला सांगेनच. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ती म्हणजे ज्यांचा ॲडिक्शन स्कोअर हा कमी आहे, 1, 2, 3, 4च्या जवळपास, त्यांनी असा विचार नाही करायचा की आम्ही स्मोकिंग सुरूच ठेवू शकतो कारण कमी रिस्कमध्ये मोडतोय. कारण जरी कमी असलं तरी व्यसन तर आहेच. जरी स्कोअर 0 आला तरी ॲडिक्शन आहे. म्हणूनच तर तुम्ही स्मोकिंग करता आहात. त्यामुळे असा विचार अजिबात करायचा नाहीये की माझा तर स्कोअर कमी आलाय, मला स्मोकिंग केलेलं चालणार आहे. या उलट तुम्ही असा विचार करा की चांगलं आहे, माझा स्कोअर कमी आहे, त्यामुळे मला व्यसन सोडणं सोपं जाणार आहे आणि लवकर जमू शकेल. कारण केव्हा हे लो ॲडिक्शन हाय ॲडिक्शन होतं आपल्याला कळत सुद्धा नाही. मोस्टली सगळेच सुरुवात एकाच सिगरेटने करतात. कोणीही सुरुवातीलाच चेन स्मोकर नसतं. सुरुवात सिंगल पफ किंवा हाफ सिगरेटने, मग एक सिगरेट अशीच होते. हा इतका फास्ट ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आहे की तुम्ही 1 वरून 2, 3, 4, 5, 15, 20, 30, 40 कधी गेलात तुम्हाला स्वतःला सुद्धा समजत नाही. त्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांनी फार खुश होऊन दुर्लक्ष करू नका. अदरवाईज घेऊ नका. सवय कमी असो किंवा जास्त ती सोडायचीच आहे. कारण ती लो कॅटेगरी कधी हाय होईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. निकोटीन पॅच हे पॅचेस असतात, ते स्किनवर चिकटवले जातात आणि त्यामधलं निकोटीन हळूहळू रक्तात रिलीज होत जातं. त्यामुळे रक्तात जर हळूहळू निकोटीन जातंय तर तुम्हाला विड्रॉल सिम्पटम्समध्ये जेव्हा तुम्ही स्मोकिंग सोडलेलं असतं त्यावेळी निकोटीनची तल्लफ खूप कमी प्रमाणात होते. मार्केटमध्ये असे निकोटीन पॅचेस मिळतात. ते साधारण 7 mg, 14 mg आणि 21 mg अशा डोसेसमध्ये येतात. एक पॅच साधारण 24 तासांसाठी लावून ठेवायचा असतो आणि त्यामध्ये जितकं मिलीग्रॅम निकोटीन असतं 7, 14 किंवा 21 ते हळूहळू पॅचमधून रक्तात रिलीज होत जातं.
त्यामुळे जे लोक लो किंवा मॉडरेट म्हणजेच कमी प्रमाणात असणाऱ्या ॲडिक्शन कॅटेगरीजमध्ये येतात किंवा जे 20पेक्षा कमी सिगरेट्स ओढतात ते 14 मिलीग्रॅम पर डेवाले निकोटीन पॅचेस वापरू शकतात आणि जे हाय किंवा व्हेरी हाय कॅटेगरीमध्ये मोडतात ते 21 मिलीग्रॅम पर डेवाले निकोटीन पॅचेस वापरू शकतात. निकोटीन पॅचची थेरपी थोडी लॉंग टर्म म्हणजेच जास्त दिवस चालते. बऱ्याचदा 2-3 महिने सुद्धा हे पॅचेस वापरावे लागतात. हे पॅचेस वापरायचे कसे, शरीराच्या कोणत्या भागात लावायचे, किती वेळासाठी लावून ठेवायचे, हे सगळंच त्या पॅचवरती व्यवस्थित लिहून दिलेलं आणि समजवलेलं सुद्धा असतं. त्यामुळे जर तुम्ही काही कारणांमुळे स्मोकिंग नाही सोडू शकत, विड्रॉल सिम्पटम्समुळे त्रासले आहात, तर तुम्ही हे ॲज अ फॉर्म ऑफ ऑल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून नक्की वापरू शकता. तुमचा हा प्रवास थोडा सोपा करण्यासाठी R77 जर्मन होमिओपॅथिक ड्रॉप्स तुम्ही नक्की वापरा. आय प्रॉमिस तुमचा स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. हे औषध होमिओपॅथिक पेटंट स्वरूपात येतं, म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सुद्धा ऑन टेबल कोणत्याही होमिओ फार्मसीमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतं. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि इझी टू यूज आहे. अर्धा कप पाण्यात 15 ते 20 थेंब औषध घालून तुम्ही तो डोस प्यायचा. असे 3 किंवा 4 डोस तुम्ही दिवसभरात घेऊ शकता. जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने औषध घ्या. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक इफेक्टिव्ह होमिओपॅथिक कॉम्बिनेशन सांगितले, ते सुद्धा खूप छान रिझल्ट्स देतं. पण मला बऱ्याच जणांनी DMsमध्ये हे सुद्धा विचारलं होतं, 2-3 औषधांचं कॉम्बिनेशन करण्यापेक्षा एकच औषध जे सोबत कॅरी करायला किंवा घ्यायला इझी असेल, ऑफिसमध्ये बाहेर कुठेही इझिली घेता येईल, असं काही सजेस्ट करू शकता का? त्यांच्यासाठी हे बेस्ट मेडिसिन आहे. नक्की वापरून बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंट्समधून नक्की कळवा. प्लीज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सिगरेट किंवा गुटखा, दारू म्हणजेच एक व्यसन सोडून दुसऱ्या व्यसनाकडे वळू नका. कारण मला बरेच असे सुद्धा मेसेजेस आले होते की आम्ही स्मोकिंग सोडलंय आणि आता सिगरेटवर शिफ्ट झालो आहोत. असं करू नका. जर तुम्हाला स्मोकिंग सोडल्यानंतर असं वाटत असेल की मला यासाठी काहीतरी ऑल्टरनेटिव्ह पाहिजे, तर तुम्ही R77 ड्रॉप्स आणि निकोटीन पॅचेस वापरा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. पण तरीही अजून काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्ही सगळे खुश रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.